सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनचे काम झाल्यानंतर शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला अशी चर्चा चालू असतानाच प्रभाग क्रमांक 1 मधील पंचशील चौक, रमाबाई आंबेडकर नगर यासह शेजारील भागात पाण्याची मोठी समस्या आहे। यामुळे या भागातील नागरिकांना बाहेरून पाणी आणावे लागते। रमाबाई आंबेडकर नगर मधील पंचशील चौकामध्ये वारंवार पाण्याची अडचणी आहेत आणि नागरिकांना पाणी नाही, प्यायला पाणी नाही। 6 दिवसातनं पाणी येत असल्याने तरी पण आता कमीत कमी एकदम वारंवार क्षमता कमी झालेली आहे, पाण्याची अडचणी कमी झालेल्या आहेत। वर्ष झालं पाणी आम्हाला पंचशील चौकामध्ये पाणी नाही येत। 6 दिवसातनं पाणी आम्ही काय प्यायचं, काय करायचं, अडचणी खूप वाढलेल्या आहेत पाण्याच्या। कोण दखल घेईन आहे आमच्या इथं। वारंवार आम्ही कोणाला सांगायचं, कोणाकडे जायचं। किती तास पाणी सोडतात? 2 तास सोडतात। 2 तासात 2 तास म्हणतात, पण 2 तास नसते पाणी आहे ना, एकदम कमी प्रेशर न सोडतात। आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की आणि पाण्याचा प्रेशर वाढवा, तरी पण वाढवी नाही ते ना, काय नाही। वर्ष झालं पाणी नाही आम्हाला। इथं पाऊस एवढा जोरात रात्रंदिवस पडून देखील आम्हाला पाणी नाही आलं, तर एवढी धार सोडता, एवढीच धार कवर पाणी भरायचं, प्यायला पाणी नको आम्हाला, काय नको, कसं काय व्यवस्था महापालिका आमची दखल घेईन आहे। ही पोरग येते बारीक सोडून पळून जाते, कुणाला सांगायचं सांगा म्हणते त्यानं पाणी देणारा। हा किती हाल व्हायला, पाणी भरायचं, हांडे अजून रिकामे येते प्यायचे। हा भरत नाही। 6 दिवसाला पाणी येते, 6 दिवसाला संध्याकाळी किती 5:30ला कधी 6ला सोडतंय आणि लगे 8, 8:30 पावणे 9ला बंद बी करून जाते आणि ते बी बारीक असते। कसं काय करायचं आम्ही? पाऊस एवढा भरपूर आहे की पाऊस भरपूर पडलाय, उजनी धरण भरले, नद्या भरल्या, ते अजिबात पाणी नाही। म्हणजे आम्हाला पाणी प्यायला नाही, म्हणजे कसं काय हे असं? हा काय कळेच नाही ह्या बाबाचं ताळतंत्र। तर आमची दखल घ्या आणि आमच्या वस्तीला पाणी द्या आणि काय ठीक आहे। दखल घेतली नाही आता पुढची भूमिका काय असणार? मोर्चा घेऊन जाता सगळेच बाया मिळून श्री, काय करायचं मग आता? अवेळी आणि रात्रीच्या सुमारास कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो, यामुळे स्थानिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते। शिवाय पावसाळ्यात मोठा पाऊस झाला तर पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्थित नाहीत, त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी दलदल निर्माण होते। तर आता आम्हाला 2 वर्ष झालं पाणी नाही। आम्ही पलीकडल्या गल्लीतनं हंड्यानं पाणी भरतो, अक्षरशः आमचे लेकरं सुद्धा कळशीनं पाणी आणतात आणि आम्हाला बोर नाही। बोर नसून आम्हाला 5 दिवसाला नळाला पाणी नाही आणि 11-12 वाजता अक्षरशः गटरीचं पाणी येते, आम्ही ती वापरायला भरतो, का तर लेकर आहेत बाथरूमला वगैरे लागते म्हणून। आणि तर कोणच दखल घ्यायला येत नाही, आम्ही सगळीकडे जाऊन येतो। इथं नगरसेवकच नाही आमच्या गल्लीला, फक्त पलीकडल्या गल्लीतनं भरतो। तिकडे येते सकाळी तिकडून आम्ही हंड्यानं प्यायचं भरतो। लोक ती पण त्यांनी सोडतात म्हणून बरं आहे, त्यांनी पण हाकलून दिलं, आम्ही कुठं जायचं प्यायचं पाणी भरायला? महापालिकेकडे तक्रार केले, महापालिके सगळीकडे जाऊन आलो आम्ही, अक्षरशः नावं लिहून, सह्या लिहून, अर्ज लिहून दिले, सगळं केले आम्ही। 2 वर्ष झालं पाण्याची आम्हाला टंचाई आहे आणि खी आहे ना, कोण आम्ही कुठवर बी जाऊन आलो तर आम्हाला आहे ना पाण्याचं आहे ना, कोण पण दखल घेतलं नाही। आणि पाणी सोडलं म्हणते ती गादेकर, त्याने आहे ना पाणी सोडतात कुणीकडे की कुणीकडे नाही की आम्हाला माहित नाही। आणि तिकडे पाणी चौकामध्ये गुडघ्यावर पाणी राहतंय, तिकडे एक थेंब पाणी नसतंय, मोटर लावलं तरी पाणी नसतंय आम्हाला। किती दिवसाला पाणी? आता 6 दिवसानं पाणी येत होतं, आता 5वा दिवस आहे, आता 5व्या दिवसाला येत आहे। 5 दिवसाला पाणी केलंय। का पाणी येत नाही? पाणी सोडत नाही, वालच फिरवत नाही ती त्यांनी। वाल फिरवलं तर पाणी येईल की सर? वारंवार सांगून देखील पालिकेचे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाहीत। स्थानिक नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी अनेक पुढारी महापालिकेचे अधिकारी यांना निवेदन दिले तरी देखील याची दखल कोणी घेत नाही। महापालिकेचे कर्मचारी उर्मटपणे भाषा वापरतात अशा तक्रारी देखील स्थानिक महिलांनी केल्या आहेत। इथं गेल्या 2 वर्षापासून पाण्याची खूप अडचण आहे। ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला गेलो त्यावेळेस त्यांनी म्हटले की 2 महिन्यात 3 महिन्यात आम्ही मंजूर करू। आज सुद्धा आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस सुद्धा म्हणले की मंजूर झालंय, पण ही आता 2-3 महिने झाला सारखं आम्हाला, अक्षरशः आम्ही जयंतीपासून एप्रिलपासून जात आहे, पण त्यांनी काय दखल घेत नाहीत। जर पाण्याची व्यवस्था नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्यात येईल महानगरपालिकेला आणि आयुक्ताच्या अंगावर आम्ही बांगड्या फेक आंदोलन करणार आहे।